स्वर्गीय आबासाहेब रमेश पगारे यांच्या जयंतीनिमित्ताने आज विविध कार्यक्रमांनी साजरी मनपा शाळा क्रमांक 64 येथे शालेय साहित्य वाटप। दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय आबासाहेब रमेशजी पगारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। त्यातलाच एक भाग म्हणून धुळे शहरातील मनपा शाळा क्रमांक 64 या ठिकाणी आज दिनांक 24 जुलै 2026 शुक्रवारी सकाळी 9 वाजता संत सेना नगर नावी कॉलनी मनपा धुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी दादासाहेब युवराजी वारोडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर साहित्य वाटप करण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी समाजाचे ज्येष्ठ नेते प्रमुख अतिथी म्हणून राजेशजी महाले, बापूजी आईरे, रामचंद्र येसी, नरेंद्र खोंडे, BK सूर्यवंशी, अनिल सैंदाने, भीमराव वारोडे, हिरालाल ठाकरे, विजय सैंदाने, अमृत महाले, सुनील सैंदाने, प्रवीण सैंदाने, विजय महाले, पप्पू येशी, दत्तात्रय सैंदाने, दीपक चित्ते, नंदूभाऊ सोनवणे, छोटू सोनवणे, हेमंत पगारे, संजय भाऊ आहिरराव, जगदीश आहिरराव, मुख्याध्यापक सागर मोरे, शिक्षक बालचंद्र पाटील, जरीना शहा आदी सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित होते। तर या प्रसंगी या ठिकाणी स्वर्गीय आबासाहेब रमेशजी पगारे यांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला, त्यांच्या आठवणींना उजाळा करण्यात आला। यावेळी ज्यात स्वर्गीय आबासाहेब रमेश पगारे यांनी विविध समाज मंदिर ठिकाणी बसणाऱ्या सर्व भिक्षुक बांधवांना देखील या ठिकाणी त्यांनी त्यांचे दुःख निवारण केले। त्यांना थंडीच्या दिवसात कंबल, चादरी वाटप करण्यात आल्या। त्याचबरोबर प्रत्येक नाभिक समाज दुकानदार बांधवाच्या दुकानात जाऊन नाभिक समाजाचे आराध्य दैवत यांची प्रतिमा भेट देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान, त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले। तर त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धुळे मनपा शाळा क्रमांक 64 या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत होते। तोच त्यांचाच वसा या ठिकाणी त्यांचे चिरंजीव हेमंत पगारे व जावई विशाल चित्ते हे अनेक वर्षापासून पुढे ही परंपरा चालवत आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करण्यात आले। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BK सूर्यवंशी यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक यांनी मानले। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। सुरू ठेवलेला आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण जरा थोड्याशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम व्हावा या उद्देशाने ज्या समाजाच्या ज्येष्ठांनी आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं केलेलं आहे अशा ज्येष्ठांना का प्राधान्य मागे टाकलं जात आहे, ही राजकीय क्षेत्रातली असो किंवा सामाजिक क्षेत्रातली असो किंवा कोणत्याही याच्यातले असते पदाधिकारी जे समाजासाठी करतात किंवा पक्षासाठी करतात त्यांना डावललं जातं, मागे पाडलं जातं। परंतु आम्ही असा उद्देश घेतला की बा त्या अशा पदाधिकाऱ्यांचा ज्यांचं अनमोल सहकार्य वेळोवेळी आपल्याला मिळतं, आशीर्वाद मिळतात, अशांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम करावा। म्हणून आजच्या दिनी आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय युवराज भाऊ वारोडे यांनी स्वीकारावं आणि आपण कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी अशी विनंती करतो। बापूजी आईरे, नरेंद्रजी खोंडे साहेब, रामचंद्रजी येसी, छोटूभाऊ सोनवणे, अमृतभाऊ माले, दीपकजी चित्ते, हिरालालजी ठाकरे, अनिलजी सैंदाणे सर, सुनील भाऊ सैंदाणे, सिंदखेड्याहून खास करून आपल्या आबासाहेबांना प्रेमापोटी आलेले प्राध्यापक विजयजी सैंदाणे सर, दत्तात्रय आबा, धनराज भाऊ आहे तिकडे, विजयजी माले, आबासाहेबांसोबत त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे, मी पण त्यांच्या सोबतच होतो। नंतर आपले नंदूभाऊ सोनवणे, प्रवीण आबा सैंदाने आहेत, पप्पू भाऊ येसी आहेत, आबासाहेबांचे चिरंजीव भूषण भाऊ आहेत या ठिकाणी। अशा सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम पार पडत आहे। मी सर्वात प्रथम लाडक्याच्या विशालांना चित्ते यांनी ठेवलेली आहे आणि ही परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांचं स्मरण आपण सदैव स्मरणात ठेवू अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांना समनांजली अर्पण करतो। एवढे म्हणून माझे दोन आठवणी पण वेळेच्या वय थोडक्यात सांगतो। आबांचं समाजाप्रती प्रेम, लहान मुलांच्या आता त्यांचे अनेक उपक्रम असायचे, 10वीची परीक्षा असो, 12वीची असो, गुलाबाचं फुल
पुष्पगुच्छ देऊन पोरांचं स्वागत करायचं. इतर अनेक गोष्टी होतात त्यांच्या. आता ते व्यासपीठ नाही आहे म्हणून तो वेळ जास्त घेत नाही. आणि हा कार्यक्रम जावयाने करणे म्हणजे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. हा उपक्रम राबवणे आणि आपल्या सासऱ्याप्रती हे ऋण व्यक्त करणं म्हणजे ही खरंच वाकण्यासारखीच गोष्ट आहे. आणि आबांचं कार्य देखील आता असो त्या विषयात मला बोलायचं नाही. आम्ही जरा म्हणजे अधिकारी याच्यात थोडं आबांचे गुलाबाचं फुल द्यायला त्यांच्या स्वतःच्या पैशाने जायचे विचारे, तरी समाजात काही लोक त्यांचं त्यावेळेला हे करायचं थोडंसं दुःख मला इथे व्यक्त करावं लागेल. ते काही कोणाचे पैसे पण नाही घ्यायचे. हे सगळ्यांना माहिती आहे. आपलं सकाळी निघाले की परीक्षेच्या वेळेला कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी आवर्जून हजर राहत असत असो. या बाकी गोष्टींमध्ये मी शिरत नाही. तो सामाजिक करतो. हे कार्यक्रम असे समाजात झाले पाहिजेत. इतर मतभेद तुम्ही बाजूला ठेवून असे कार्यक्रम हे निश्चित आणि तिथे हिरिरीने सगळ्यांनी यायला पाहिजे असं मी शेवटी व्यक्त करतो. आबांबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे पण इथेच थांबतो. आज या ठिकाणी आबासाहेब रमेश पगारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे जे जवळ विशाल अण्णा चित्ते यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे, हा कार्यक्रम खरोखर समाजासाठी एक आदर्श घडवणारा आहे. कारण समाजात काम करताना असं हे जे सामाजिक काम आहे शाळेचं शिक्षणाचं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आबासाहेबांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ते एक असं व्यक्तिमत्व होतं की ते समाजापर्यंत स्वतःहून जात होते. ही त्यांची खरी ओळख होती. मला आजही आठवतं ज्यावेळेस त्यांनी धुळे शहरातले कान्याकोपऱ्यातल्या प्रत्येक दुकानदार बांधवांची भेट घेऊन ते सामाजिक असो शैक्षणिक असो किंवा दुकानदार बांधव असो किंवा व्यावसायिक बांधव प्रत्येक बांधवाची भेट घेत त्यांनी एक सामाजिक सलोखा कायम ठेवला होता. आणि त्यांचं कायम भेट घेणं म्हणजे नुसतं भेट घेणं नाही राहायचं तर त्या दुकानदार बांधवाला एक संत सेना महाराजांची प्रतिमा ही त्यांची एक खरी ओळख होती की मी समाजाचा आहे आणि हा माझा समाज आहे असं त्यांनी एक समाजात एक आदर्श निर्माण केलेला होता. आबासाहेबांनी ज्यावेळेस मला चांगलं आठवतं संपूर्ण दुकान फिरलं पण चायदार रोडला माझं दुकान होतं. एक दुकान त्यांच्याकडनं सुटून गेलं होतं तर त्यांनी मला सांगितलं सुनील भाऊ तुमच्या दुकानाला मला भेट द्यायची. मी संपूर्ण दुकानाला भेट दिलेली पण तुम्ही राहून गेलेले. मी त्यांना म्हणलं आबासाहेब केव्हा या तुमचं स्वागत आहे. ते आले त्यांनी मला प्रतिमाही दिली. पण त्यावेळेस मी त्यांना एक सांगितलं की आबासाहेब तुम्ही प्रतिमा देताय फक्त माझी एक इच्छा की मी फोटो काढणार नाही. आबासाहेबांनी असंच सांगितलं सुनील भाऊ काय हरकत नाही म्हणजे बघा काम सगळेच करतात पण सन्मानाने एवढं दूर जाऊन मी जर त्यांनी सांगितलं आबासाहेब असं असेल फोटो न काढता मी तुमची प्रतिमा स्वीकारली चालेल का तर त्यांनी हसत हो सांगितलं काय हरकत नाही तू माझं समाजाचा मी तुझ्यापर्यंत आलो ही प्रतिमा तू स्वीकारली हेच माझं समाजकार्य आहे. मला फोटोची कसली आवश्यकता नाही. हे आबासाहेबांचे कार्य दिलेलं आहे. त्याबद्दल मी देखील विशाल अण्णांचं फार फार अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी विशेष करून आपले शिरपूरहून रामचंद दादा उपस्थित आहे. त्याच्यात शिंदखेड्याहून आपले दादासाहेब नानासाहेब उभे आहेत. असं सगळ्यांनी आपण सहकार्य केलं आणि या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी. चालू ठेवलेलं होतं सुरू ठेवलेलं होतं. आता या ठिकाणी अनेक व्यक्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं की आबासाहेब सर्व दुकानदार बांधवांना गुलाब पुष्प देऊन एक मैत्रीचं स्वरूप एक समाज बांधव म्हणून आपुलकीने आणि प्रेमाने विचारपूस करून सुख दुःख जाणून घेत होते आणि आपला समाज कशा पद्धतीनं प्रगती करेल विकास करेल यासाठी सतत ते धडपड करत असतात. अभिनंदन. आणि विशालांना आणि पगारी परिवारातर्फे आज उपक्रम आहे त्यांना मी खूप शुभेच्छा देतो. मला फोन करून सांगितलं की नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रम करणार आहोत. तर मी बाहेर आरोग्य विभागाच्या मिटिंगला होतो. त्यांना सांगितलं बघा किंवा तुम्ही करा काही प्रॉब्लेम नाही आपण तुम्हाला. तर या कार्यक्रमानिमित्त आदरणीय व्यासपीठ तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वारोडे साहेब त्याच्यानंतर नाभिक समाज धुळे शहर त्याच्यानंतर धुळे जिल्हा मी आपले सर्व त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे सर्व जे त्यांच्याशी संलग्न आहे सर्व आलेल्या बंधू भगिनींना या आमच्या मनपा शाळा क्रमांक 64च्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आदरणीय
कैलासवासी आबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त मी 2 शब्द मांडू इच्छितो. या ठिकाणी आबासाहेब ज्यावेळेस माझी बदली झाली 18मध्ये या ठिकाणी मोहाडी, तर त्यानंतर आबासाहेब मला पहिल्यांदा भेटले. सर म्हणे तुम्ही नवीन आहे. हो म्हटलं सर मी आज बदली झालेली आहे. तर म्हणे मला इथं कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यावेळेस बरोबर श्रावण होता. श्रावणाच्या वेळेस आबासाहेब आले माझ्याकडे आणि सर इथं श्रावणाच्या निमित्ताने महादेवाच्या पिंडावर आम्ही दूध वगैरे वाहतो, पण मी या वर्षापासून मी नवीन सुरुवात करतोय. म्हटलं काय? आणि आबासाहेब म्हणे हे इथं देण्यापेक्षा आपल्या गरिबाच्या पोरांना मी चांगलं दूध उकडून त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून काही काजू बदाम टाकून जर दिलं तर चालेल का म्हणे. म्हटलं नक्की द्या. हे चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी सुरुवात करताय म्हटलं आमच्या शाळेसाठी. तर आबासाहेबांनी त्याच दिवशी लगेच गेले बाजारात, तिथून दूध आणलं आणि विद्यार्थ्यांना ते तयार करून गरमागरम दूध या ठिकाणी स्वतःच्या हाताने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी, म्हणजे त्यांनी आपला देव आपल्या या लहान मुलांमध्ये शोधला असं सांगावं लागतं. आबासाहेबांचं काम हे फक्त त्यांच्या समाजापुरता मर्यादित नाही. त्यांचं काम हे इतर समाजातील घटकांसाठी होतं. हे जे गरिबाचे पोरं आहेत हे काही त्यांच्या समाजाचे नाही आहेत बिचारे, आणि ते त्यांना ओळखायचे. आदरणीय पगारे साहेब नेहमी वर्षातनं 2 किंवा 3दा आपल्या शाळेला येऊन नेहमी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी खाऊ असेल किंवा शैक्षणिक साहित्य असेल किंवा असे वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा उपक्रमांच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसाठी यूज करायचे.